कोकण आपलाच असा. याच कोकण मधील पूजाताई हुमने या भगिनीला मिळालाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आधार. पूजाताई अल्पभूधारक शेतकरी, शेतीतून जेमतेम पैसे मिळतात. आता शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू लागल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक आधार मिळालाय. कधी कधी पाऊस वगैरे जास्त पडला तर शेतीचं खूप नुकसान होते, त्यामुळे कोणाकडे पैसे मागावे लागतात. परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यामुळे मला खूप फायदा होतोय. माझी मुलं शिक्षणाचे, त्यांना पण थोडाफार यातून फायदा होतो आणि महिन्याचा जो काय किराणा वगैरे लागतो तो सुद्धा मला मिळून जातो. मला कोणाकडे काय पैसे मागायची गरज लागत नाही. शशीबाताई यांना शेती नाही, त्या शेतावर रोजंदारी करतात. शेतमजूर म्हणून त्या काम करतात, पण त्यातून मिळालेले पैसे पुरत नाहीत. पैशांअभावी आजारी असलेली आजी आणि नवऱ्याच्या औषध पाण्यासाठी खर्च करता यायचा नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला पैसे मिळू लागल्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण होऊ लागल्या आहेत. शशीबाताई आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. नंदिनीताई आपल्या पतीसह रोजंदारी करतात. दोघांच्या मजुरीतून आलेल्या पैशातून कसेबसे घर चालवतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू लागल्यामुळे आता त्यांची आर्थिक ओढाताण कमी झाली आहे. माझे नाव नंदिनी उदय कातकर. आम्ही दोघंही मोलमजुरी करतो. आमची छोटी छोटी मुलं आहेत. अडचणीच्या काळात आम्हाला पैशाची गरज लागली तरी आम्हाला कोणाकडे पैसे मागायची गरज भासत नाही आणि आम्ही आमच्या गरजा पूर्ण करू शकतो. नेहाताईंच्या घरी कमावते हात कमी आणि खाणारी तोंड जास्त. घरी वृद्ध सासूबाई आणि आजारी पती. संपूर्ण घराचा गाडा नेहाताईंनाच ओढावा लागतोय. घरची थोडीशी शेती आणि इतर लहान मोठ्या कामातून मिळणाऱ्या पैशांवर नेहाताई संसार करतात. संसाराचा गाडा हाकताना होणारी प्रचंड ओढाताण आता कमी झाली आहे. शलाकाताई शिवणकाम करतात. मुलांची शाळा, सासू सासऱ्यांचं औषध पाणी सर्व काही करून हातात काही दमडीही राहत नाही. मग येते उसनवारी करण्याची वेळ. ती उसनवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने थांबवली आहे. शिवणकाम करून कसेबसे पोट भरणाऱ्या शलाकाताईंच्या हातात आता जास्तीचे पैसे मिळणार आहेत. अडचणींवर मात करून जग जिंकण्याची जिद्द आमुची. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं ध्येय आमुचे. लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभी करणारी, लाडक्या बहिणींना बळ देणारी, स्वावलंबी करणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. योजना आपल्या हक्काची, योजना आपल्या महाराष्ट्र शासनाची. पाहूया पुढची एबी प्लीज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी नारी शक्ति दूत या मोबाइल ऐपचे लोकार्पण केले. देश की माताओं, बहनों, बेटियों के सशक्तिकरण की जो गारंटी और जो गारंटी मोदी ने दी है ना, उसको महाराष्ट्र सरकार भी आगे बढ़ा रही है. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, नारी शक्ति दूत एप्लीकेशन और लेख लाड़की योजना ऐसा ही एक उत्तम प्रयास है. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी महाराष्ट्र सरकार महिला सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कामांची प्रशंसा केली आणि याच प्रेरणेतून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली. आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडा का होईना त्याला शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बाल विकास विभागाकडून 28 जून रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये सुविधा निर्माण करण्यात येऊन याचे प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना, मदतनीसांना आणि इतर शासनाच्या घटकांना देण्यात आले. 1 जुलैपासून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली. या योजनेसाठी वेळोवेळी मंत्रिमंडळ बैठका घेऊन लोकाभिमुख आवश्यक ते बदल करून योजना अधिक सुलभ व पारदर्शी आणि गतिमान करण्यात आली. लाभार्थ्यांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वेब पोर्टल ही 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आले. जिल्हा व तालुका स्तरावरील अर्जांची पडताळणी वेगवान करून पात्र लाभार्थ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाकडे
डीबीटी साठी सादर करण्यात आली. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याची सुरुवात रक्षाबंधनच्या पूर्वीच करण्यात आली आणि 17 ऑगस्ट रोजी पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात सुमारे 1,07,00,000 महिलांना रक्षाबंधनच्या पूर्वीच ओवाळणी देण्यात आली. या आपल्या 3 ज्येष्ठ लाडक्या भावांनी आज तुम्हाला रक्षाबंधनच्या आधीच ओवाळणी दिलेली आहे. महाराष्ट्र आज आमचा बहिणीमय झाला, माझी बहिणीमय झाला. पहिल्या यशस्वी डीबीटी नंतर यंत्रणा अजूनच उत्साहाने कामाला लागली. 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये सुमारे 52 लाख पात्र लाभार्थी महिलांना या माध्यमातूनच लाभ देण्यात आला. पुढे ही प्रक्रिया अशीच निरंतर सुरू आहे. अशा प्रकारे अत्यंत कमी कालावधीमध्ये यशस्वीरित्या जवळपास 2,26,00,000 पेक्षा अधिक पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात लाभ वितरित करणारी ही राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव योजना ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे आणि हे आमचा संकल्प आणि उद्देश आहे. आज हा वचनपूर्तीचा महोत्सव छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यामध्ये पार पडत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे. मी रायगड जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्य सन्माननीय उद्योगमंत्री आदरणीय यानंतर आपण माननीय मान्यवरांच्या हस्ते आपण एम हब या ऑनलाईन ॲपचं उद्घाटन करत आहोत. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्याच्या औद्योगिकीकरणात महत्वाची भूमिका निभावताना एम हब या राज्यातील शिखर संस्थेच्या निर्मितीसाठी वचनबद्ध आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आपल्या दूरदर्शी धोरणाद्वारे कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यात अग्रेसर आहे. महाराष्ट्राच्या कुशल नेतृत्वाला यातून योग्य दिशा प्राप्त झाली आणि राज्याच्या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे प्रगतीशील महाराष्ट्राचं चित्र पुन्हा स्पष्ट झालं. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कळंबोली जिल्हा रायगड इथे एम हब या केंद्राचं उद्घाटन होत आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या समर्पित आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वांगीण विकास साधत सर्व क्षेत्रात निरंतर आधुनिकतेत अग्रेसर होत आहे. एम हबच्या उभारणीकरता माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली असून माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं बहुमोल मार्गदर्शन तसंच माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांचं कणखर नेतृत्व, सक्रिय सहभाग आणि तत्पर निर्णय क्षमतेमुळे राज्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या एम हबची रचना पक्षाच्या घरट्यापासून प्रेरित झालेली असून 24,281 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या या वास्तूचे 3 भाग असते. स्टार्टअप साठी इन्क्युबेशन सेंटर तयार केले जाईल, ज्यात 1500 को वर्किंग स्टेशन उपलब्ध असतील. याचा वरचा उंच भाग काचेच्या छपराने आच्छादलेला असेल आणि सर्व प्रकारच्या सुविधांनी हे भवन सुसज्ज असेल. दुसरी इमारत पूर्णपणे IT सेवांसाठी राखीव असेल, तर तिसरी
ही निवासी इमारत सर्व सुविधांनी युक्त आणि या संपूर्ण कार्यक्रमाला सोहळ्याला शाश्वत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा शुभेच्छा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहेत, त्या आता आपण पाहणार आहोत. माननीय पंतप्रधानांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते इथे उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. आपण तो व्हिडिओ पाहूया. नमस्कार. रायगड जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. आज आपल्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्याकरता रायगड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आमची लाडकी बहीण अदितीताई तटकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता विभागाच्या मंत्री म्हणून त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली, सातत्याने मेहनत केली, सगळे कार्यक्रम घडवून आणले. आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील याकरता त्या सातत्याने प्रयत्नरत राहिल्या. त्यातल्या अडचणी त्यांनी दूर केल्या आणि त्यांच्या विभागामध्ये त्यांनी, त्यांच्या विभागाच्या सचिवांनी, त्यांच्या पूर्ण टीमनी ही योजना यशस्वी करण्यामध्ये एक अत्यंत मोलाचा वाटा उचललेला आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाला मला प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व लाडक्या बहिणींसमोर अदितीताईंचा सत्कार देखील करायचा होता आणि सन्मान देखील करायचा होता. परंतु माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या हस्ते नागपूरच्या एअरपोर्टचं भूमिपूजन असल्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीये. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अदितीताईंचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की हे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत आहेत, माननीय मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील किंवा मी असेल, आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे पैसे बंद होऊ देणार नाही. पण मला तुम्हाला काही सावत्र भावापासून सावध देखील करायचं आहे की जे सावत्र भाऊ हे कोर्टामध्ये गेले आहेत आणि ही योजना बंद करा म्हणून त्या ठिकाणी मागणी करतायत. आणि सावत्र भाऊ कोण आहेत तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे कोर्टात जाऊन सांगतात की लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. ते तर हे देखील सांगतात उद्या आमचं सरकार आलं तर पहिला निर्णय हा घेऊ की लाडकी बहीण योजना बंद करू. मी त्यांना सांगतो इतक्या सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी असल्यामुळे आमचंच सरकार येणार आणि ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय अजितदादा या दोघांचंही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ऑनलाईन बटन दाबून पात्र महिलांच्या बँक खात्यावर रकमा जमा करण्यासाठी मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण या रॅम्पच्या मध्यभागी येऊन हे बटन दाबून डीबीटी अर्थात डायरेक्ट बँक ट्रान्सफर ही वचनपूर्ती करायची आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातले हे पैसे भाऊबीजेच्या 1 महिना आधी सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचं हे वचन या भावांतर्फे आज पूर्ण होत आहे. आपण सगळे मिळून या डीबीटी साठी काउंटडाऊन सुरू करूया. काउंटडाऊन 10. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती महोत्सव. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन बटन दाबून पात्र महिलांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भाऊबीजेच्या बरोबर 1 महिना आधी सगळ्यांना भाऊबीजेची ही एक खास भेट आपल्या लाडक्या भावांनी दिलेली आहे. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
माननीय अजितदादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याला राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, दुसरे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी उदय सामंतजी, तिसऱ्या सहकारी आदिती तटकरेजी, खासदार सुनील तटकरे, भरत गोगावले, अनिकेत तटकरे, राजीव साबळे, मोहम्मद मेमन, सुभाष केकाणे, उमा मुंडे, प्रमोद घोसाळकर, शर्मिला सुर्वे, विपुल उभारे, सर्व महायुतीच्या घटक पक्षांचे उपस्थित असणारे आजी माजी पदाधिकारी, तसंच आमचे महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, प्रशांत नारनवरे, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, माझ्या रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या मायमाऊली, माझ्या भगिनी, पत्रकार मित्र, बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण प्रचंड मोठ्या संख्येने माझ्या रायगड जिल्ह्यातल्या मायमाऊली इथं आल्या, भगिनी आल्या, बांधव आले, त्या सर्व माता भगिनींचं, युवा मित्रांचं, सर्व रायगडकरांचं मी मनापासून स्वागत करतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने पावन झालेल्या या रायगडच्या भूमीत आलं की मला एक वेगळी प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक देखील होतो. रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं आपल्या स्वराज्याला पहिला छत्रपती देण्याचं काम याच रायगडच्या मातीनं केलं. या मातीला आणि इथल्या भूमिपुत्रांना मी वंदन देखील करतो. सध्या नवरात्र उत्सव चाललेला आहे, सर्वत्र धूम आहे, संपूर्ण देशामध्ये सगळे त्या आनंदात सहभागी झालेले आहेत. या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देखील आपण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो. त्या सर्व स्त्रियांच्या योगदानाबद्दल देखील मी त्यांना मनापासून अभिवादन करतो, धन्यवाद देखील देतो. मायमाऊलींनो, गेल्या 2 महिन्यापासून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमचे मंत्रिमंडळातील अनेक सहकारी विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय. अडचणी त्या ठिकाणी जाणून घेतो. या निमित्तानं जनतेने जे काही प्रेम जनतेचं मिळतं त्या सगळ्यांचा उत्साह स्वागत होतं. ही आमच्यासाठी अत्यंत मोलाची बाब आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती आहे असं आम्ही तरी मानतो. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, आत्ता मुख्यमंत्र्यांनी येऊन तिथं जे बटन दाबलं, एका बटनावर दाबल्यानंतर क्लिकवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्याचा लाभ सुमारे 2,30,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. आणि त्याकरता या महायुतीच्या सरकारने 17,200 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. हा चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या मायमाऊलींच्या अकाउंटला गेलेला आहे. पहिले 2 जुलै ऑगस्टचे 3,000 गेले, सप्टेंबरचे 1,500 गेले. ते त्यावेळेस रक्षाबंधन होतं. रक्षाबंधनाची ओवाळणी आम्ही त्या ठिकाणी दिली. आता दसरा झाल्यानंतर दिवाळी येणार आहे. दिवाळीमध्ये भाऊबीज असते. त्या भाऊबीजेच्या निमित्तानं आमच्या मायमाऊलींना, आमच्या बहिणींना आम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबरचे ओवाळणी ही 3,000 रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे. एका क्लिकवर हे वचनपूर्ती महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलेली आहे. आज माझ्या मायमाऊली समाधानी दिसतात, आनंदी दिसतात, चेहऱ्यावर हसू दिसतं. येताना देखील आम्ही पाहिलं, हातात हात मिळवत होत्या,
चांगला निर्णय घेतला, पुढेही चालू ठेवा, आम्हाला समाधान मिळतंय, अशा पद्धतीनं आनंदाने सांगत होत्या. माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्यातल्या कितीतरी माझ्या मायमाऊलींनी आजपर्यंत फेट्या कधी बांधला नसेल, स्वतःच्या लग्नात पण बांधला नसेल, पण आज काय झोकात काम झालंय, फेटा बांधलाय, एकदम उत्तम दिसत आहेत. अतिशय मनाला समाधान मिळत आहे. शेवटी माझ्या महिला वर्ग एवढा राब राबतो सकाळपासून रात्रीपर्यंत, परंतु त्यांना काही लागतं, त्यांची काही इच्छा असते, त्यांना काही मन आहे, त्या ठिकाणी मनात आलेली इच्छा त्याला मुरड घालण्याचं काम त्या करतात. त्यांना काही घ्यावं लागतं ते त्या घेत नाहीत, कारण पैशाची चणचण, कुटुंबाकडे बघायचं, त्या बाबतीमध्ये मुलाबाळांच्याकडे बघायचं. परंतु मला महाराष्ट्रातल्या आणि इथल्या सगळ्या मायमाऊलींना सांगायचं आहे, हे पैसे तुमच्याकरता राज्य सरकारनी, महायुती सरकारनी, मुख्यमंत्र्यांनी आम्ही दिलेले आहेत. हे तुमच्या अकाउंटला आहेत. हे तुमच्या सहीशिवाय तुम्हाला बाहेर अकाउंटमधनं काढता येणार नाही. त्याच्यामुळे इतरांनी कुणी पुरुष मंडळींनी मागितलं, दे जरा उसने दे, एवढ्या महिन्यापुरतं दे, तरी देऊ नका. तुमच्याकरताच ठेवा. तुम्हाला जिथं खर्च करायचे तिथं करा. हे तुम्हाला सबल करण्याकरता दिलेलं आहे, तुम्हाला सक्षम करण्याकरता दिलेलं आहे. तुमच्याही मनामध्ये काही येतं ते घेण्याकरता दिलेलं आहे. मागाशी तुम्ही दोन त्याच्यामधली उदाहरणं बघितली, आपल्याच रायगड जिल्ह्यातली तिथं सांगितलेली होती. आम्ही पण राज्यामध्ये फिरत असताना आमच्या मायमाऊली सांगतात की दादा पहिले 3,000 रुपये दिले, त्याचा आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या तयार करण्याच्या करता मणी दोरा आणला आणि त्याच्यातनं राख्या तयार केल्या आणि 3,000 रुपयाच्या कच्च्या मालातनं 20,000 रुपयाच्या राख्या काहींनी विकल्या. काहींनी 3,000तलं 15,000 रुपयाचा पक्का माल तयार केला. आमची महिला, आमची मायमाऊली हुशार आहे, तिला फक्त संधी मिळाली पाहिजे. आज देखील इतक्या प्रचंड संख्येने तुम्ही आलाय, खरोखरीच तुम्हाला लाख लाख धन्यवाद या निमित्तानं मी देतो. इथून आम्हाला नेहमी वाटत होतं, यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना 10व्यांदा तो अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्र्यांनी, माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं, अशा योजना आणा की खरोखरीच लोकांना त्या आवडल्या पाहिजे, महिलांना त्या आवडल्या पाहिजे. आणि म्हणून आम्ही 8-10 योजना आणल्या. त्याच्यातून ही मुख्यमंत्री माझी लाडकी योजना, ही योजना चांगली आहे का नाही? चांगली असतील त्यांनी हात वर करा. महिलांना ही योजना चांगली वाटते का नाही? मग हात वर करा ना. जर हात वर नाही केले तर मग बंद करणार, मग त्याला इलाज नाही. याचा अर्थ घ्या, हात खाली घ्या. याचा अर्थ ही तुम्हाला आवडलेली आहे. ही योजना पुढे आपल्याला चालवायची आहे. माझ्या मायमाऊलींनो, तो तुमच्या हातामध्ये. ही योजना बंद पाडण्याच्या करता मगाशी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की काही जण कोर्टात गेले विरोधक, आणि ही योजना बंद करा म्हणून सांगितलं. कोर्टाने ते फेटाळलं. नंतर इतरांना कोर्टात जायला सांगितलं. आणि काही ठिकाणी भाषणात देखील त्या विरोधकांच्या माजी मंत्र्यांनी सांगितलं, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही ती योजना बंद करणार. मला रायगडच्या मायमाऊलींनी, बहिणींनी सांगावं, ही योजना चालू राहावी का बंद राहावी? चालू राहावी. ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. मागच्या वेळेस तुम्ही इथनं सुनील तटकरेंना निवडून दिलं, शेजारच्या मतदारसंघात नारायणराव राणेंना निवडून दिलं. आता विधानसभेच्या निवडणुका लवकरच आहेत. तुम्हाला ही योजना उद्या 5 वर्ष चालू ठेवायची असेल, आम्ही दिलेली गरीबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री देण्याची योजना चालू ठेवायची असेल, 3 गॅस सिलेंडर वर्षाला एका कुटुंबाला फ्री देण्याची योजना चालू ठेवायची असेल, माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची मोटार बिल माफ करून मोफत त्यांना वीज द्यायची, ही योजना चालू ठेवायची असेल, किंवा मी दुधाला 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये
इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतलाय, ती योजना चालू ठेवायची असेल आणि याच्याबरोबर इतर अनेक योजना, तर त्याकरता ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला धनुष्यबाणाला, घड्याळाला किंवा कमळाला तुमच्या मतदारसंघामध्ये ह्या खुणा घेऊन जो उभा असेल त्याचं बटन दाबावं लागेल. ते बटन दाबलं की आमच्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील. आमच्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, पुढं 5 वर्षाच्या करता ह्या सगळ्या योजना तुमच्या चालू राहतील. कोण मायेचा लाल तुमची योजना बंद करणार नाही, हा शब्द एक भाऊ या नात्याने मी आपल्याला सगळ्यांना देतो. आणि त्यामुळं या महिनाभराच्या काळामध्ये तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणी करतील. काहींनी आताच सुरू केलंय, यांनी राज्याला कर्जबाजारी केलंय, यांनी राज्याला कंगाल केलंय, यांनी राज्याला उद्या पगार होणार नाही वाटेल ते सांगतात. मी त्यांना आव्हान करतोय, अरे शाण्यांनो, या मंत्रिमंडळामध्ये एकनाथरावांनी अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. राज्याची तिजोरी माझ्या ताब्यामध्ये आहे. त्या तिजोरीत किती पैसा आहे आणि काय आहे हे यांना कसं कळतंय? यांना काही माहित नाही. परंतु तुमची दिशाभूल करण्याच्या करता हा सगळा खटाटोप आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आपण काळजी करू नका. आम्ही आर्थिक शिस्त पाळणारे लोक आहोत. यंदा 10वा अर्थसंकल्प आम्ही महाराष्ट्राला सादर केला. त्याच्यामुळं कशा पद्धतीनं राज्य चालवायचं, विकास कशा पद्धतीनं करायचा, रस्ते कसे करायचे, लाईट कसे द्यायची, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, या योजना कशा द्यायच्या, मूलभूत गरजा माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला कशा पद्धतीनं पुरवायच्या, ह्याचा फार मोठा अनुभव आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्याबद्दल तुम्ही तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. अशा प्रकारची देखील आग्रहाची विनंती आजच्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देऊ इच्छितो. तुम्ही विचार करा, वर्षभरामध्ये जवळपास 46,000 कोटी रुपये हे राज्यामध्ये माझ्या मायमाऊलींच्या हातामध्ये येणार आहे, माझ्या बहिणींच्या हातामध्ये येणार आहे. तो पैसा बाजारात येणार आहे. माणगाव असेल, रोहा असेल, महड असेल, कुठलाही या भागातलं शहर असेल, त्या भागामध्ये येऊन तुम्ही तुमचा पाहिजे ते खरेदी करणार आहे. अर्थचक्र फिरणार आहे आणि त्याच्यातून एक चांगलं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं निर्माण होणार आहे. आणि म्हणून हे विरोधक जे काही सांगतायत त्यांना पहिल्यांदा तर म्हणले त्यांच्याकडे पैसे नाही, पैसेच येणार नाही. पहिला हप्ता दिला, मग म्हणले की लवकर पैसे काढून घ्या नाहीतर तुमचे पैसे परत घेतील. त्याच्यानंतर सप्टेंबरचा हप्ता दिला आणि आता आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांच्या अकाउंटला, तुम्ही घरी गेल्यावर बघा तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा झालेत की नाही. अशा पद्धतीनं वचनपूर्ती करणारं हे सरकार आहे. या सरकारवर तुम्ही विश्वास ठेवा. आज आपण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, आपलं सर्वांचं सरकार आहे. त्यामध्ये हे विरोधक जर सत्तेवर आले तर ह्या सगळ्या योजना बंद पाडतील. ह्याचा विचार माझ्या मायबाऊलींनी, माझ्या बहिणींनी करावा. आज राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळेच आम्ही याला अर्थसंकल्पामध्ये 35,000 कोटी रुपयाची तरतूद केली आणि आम्ही ही योजना पुढील 5 वर्ष सुरू ठेवणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये योजना बंद पडणार नाही याची ग्वाही देतो. पण त्याकरता महायुतीचं सरकार आणायला तुम्हाला धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ ह्याच्यावर बटन दाबावं लागेल. एकंदरीतच विरोधकांनी राज्याची बदनामी थांबवावी. त्यामध्ये जाणीवपूर्वक आर्थिक स्थिती चिंताजनक आहे आणि अशा काहीतरी अफवा पसरवत आहेत. त्याच्यामुळं आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीवर सुद्धा परिणाम होतो. तरी या विरोधकांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी थांबवली पाहिजे. राज्याची खोटी बदनामी करणाऱ्या विरोधकांना आता महाराष्ट्रातल्या जनतेने धडा शिकवल्याशिवाय गप्प बसता कामा नये, अशा प्रकारची अपेक्षा देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो. एकंदरीतच पुढे जात असताना वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं काम
इथं उभं राहिलेलं आहे आणि हे काम उभं राहत असताना या ठिकाणी मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की एकंदरीतच आपल्या रायगडच्या कन्या आदिती तटकरे यांच्या महिला आणि बालविकास खात्याच्याकडे ही सगळी जबाबदारी आहे. ती जबाबदारी तिनं अतिशय चांगल्या प्रकारचे पेललेली आहे. तिनं फार बारकाईनं या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि तिला महिलांचा सगळा अनुभव असल्यामुळं तिनं खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीला पुढे नेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येते. त्या महिला व बाल विकास विभागाची धुरा रायगडची कन्या, रायगडची लेक आदिती तटकरे ही अत्यंत दमदारपणे काम करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत जन्मलेल्या आदितीच्या मतदारसंघात म्हणजेच लाडक्या लेकीच्या मतदारसंघात या लाडक्या बहिणींचा वचनपूर्तीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय. त्याचा आम्हाला सगळ्यांना समाधान आहे. लाडकी बहीण योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याच्या करता आदितीचा आणि तिच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिवांचा आणि त्यांच्या सगळ्या टीमचा फार महत्वाचा वाटा आहे. नव्या पिढीतील एक चांगली लोकप्रतिनिधी म्हणून आदितीचा मला अभिमान आहे. त्यामुळेच मी गेल्या वेळी सुद्धा तिला आग्रहाने मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं. यावेळी तर तिला आपण कॅबिनेट मंत्री केलं. तिला दिलेली जबाबदारी तिनं अत्यंत चोखपणे बजावलेली आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे आणि अभिमान देखील आहे. आपण आपल्या मुलींना संधी दिल्यानंतर मुली त्या संधीचं सोनं करतात. फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे, हे माझं स्पष्ट आणि प्रांजळ मत आहे. ह्या पण गोष्टी आपण विसरता कामा नये. एकंदरीतच राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हे काम करत असताना गरीबाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या योजना गरीबातल्या गरीब महिलेला त्याच्यात जात पात धर्म भेदभाव पंथ काही बघितलं नाही. मग आमच्या मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, बहुजन समाज असेल, भटका समाज असेल, त्या ठिकाणी ओबीसी समाज असेल, सगळ्या जाती धर्माच्या महिलांच्या करता ही योजना त्या ठिकाणी आणलेली आहे. वीज माफीची योजना 44 लाख शेतकऱ्यांना काही जात पात धर्म भेदभाव केला नाही. 3, 5, 7.5ची मोटार वापरणाऱ्याला सगळ्यांना त्या योजनेचा लाभ दिलेला आहे. यावरून हे सरकार जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करत नाही, ही देखील निश्चितपणे जाणीव माझ्या मायमाऊलींनी, माझ्या बहिणींनी आणि माझ्या बांधवांनी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. राज्यातल्या कष्टकऱ्यांचं, महिलांचं, शेतकऱ्यांचं, तरुणांचं प्रत्येक घटकाचा विकास करण्यावर आमचा सगळ्यांचा विशेष भर असतो आणि खऱ्या अर्थाने हे सरकार आता सर्वसामान्यांचं सरकार म्हणून ओळखलं जात आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महामानवांच्या विचारावर चालणारे सरकार, या महामानवांच्या कल्याणकारी विचारांपासून महायुतीचं सरकार कधी हटणार नाही. आम्ही सगळेजण एकजुटीनं या राज्याला पुढे नेण्याचं काम करू. पर्यटनाला चालना देत कोकणचा कायापालट करण्याचं काम करू. पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांचा फायदा महाराष्ट्राला कसा जास्तीत जास्त घेता येईल, त्यांच्याकडनं महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त योजना कशा मंजूर करता येईल. आता या कार्यक्रमाला यायच्या आधी देशाच्या पंतप्रधानांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या 10 जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन केलं. एक मेडिकल कॉलेज 1000 कोटी रुपयाला उभं राहतं, म्हणजे 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण या निमित्तानं करणार आहे. अनेक डॉक्टर त्याच्यातनं निर्माण होणार आहेत. आज ग्रामीण भागामध्ये कुठं कुठं कधी डॉक्टर जात नाही. प्रत्येक ठिकाणी तुमचं आरोग्य धडधाकट राहण्याच्या करता आम्ही हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. अशा प्रकारच्या कितीतरी कार्यक्रमाचा उल्लेख हा मला तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल. वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आदितीनं सांगितलेलंच आहे. आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये गुंतवणूक व्हावी,
त्याकरता देखील तुमचे पालकमंत्री उदय सामंत हे त्यांच्या विभागाचं संपूर्ण काम अतिशय जोखमीनं करण्याचा प्रयत्न करतायत. आता आपले भरत गोगावले यांच्याकडं एसटीची जबाबदारी आलेली आहे. एसटी महामंडळाचे ते अध्यक्ष झालेले आहेत, प्रमुख झालेले आहेत. त्यांनी घोषणा केली की आता जसं विमानामध्ये एअर होस्टेस असती तशी बसमध्ये आता होस्टेस ठेवायची. माझं म्हणणं आहे की जरूर ठेवा, परंतु त्या बसेस पण आपण चांगल्या पहिल्यांदा घेऊया. तिथं जे काही निधी लागेल, मला मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे, तो निधी देण्याचं काम करा. तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये सरकार मदत करतंय, तुम्हाला तीर्थक्षेत्राचं दर्शन घेण्याच्या करता सरकार मदत करतंय. सरकारी खर्चानी 60 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला हे दर्शन घेण्याचं काम, जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च आणि जाण्या येण्याचा खर्च हा सगळं सरकार करतंय. अशा पद्धतीनं वारकरी संप्रदाय असेल, माझे तरुण तरुणी असतील, त्यांना पण स्टायपंड देण्याचं काम हे सरकार करतंय. त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यांना अनुभव यावा, त्यांनी त्या अनुभवातनं त्यांना चांगली नोकरी मिळावी आणि म्हणून 6,000, 8,000, 10,000 अशा प्रकारचा स्टायपंड देण्याचं काम देखील हे महायुतीचं सरकार करतंय. आणि आज ह्या सगळ्या आमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही राज्याच्या वेगवेगळ्या भागात गेलो, मराठवाड्यात गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, तिकडं पश्चिम महाराष्ट्रात गेलो, कोकणात गेलो, सगळ्या भागामध्ये गेलो. परंतु आज मात्र ही शेवटची सभा राज्य सरकारच्या वतीनं, महिला बाल विकासच्या वतीनं ही या ठिकाणी होते. ह्याच्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संदेश गेला पाहिजे आणि ही लोक बोलतात तसं वागतात, हे वचनपूर्ती करतात, अशा पद्धतीची ओळख महायुतीच्या सरकारच्या बाबतीत झाली पाहिजे, ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. खूप मोठ्या संख्येने आपण सगळ्या मायमाऊली आणि माझे बांधव आले, बांधवांच्या करता पण फार चांगल्या योजना या राज्य सरकारने केलेल्या आहेत. त्याची पण आठवण माझ्या सगळ्या बांधवांनी या निमित्तानं ठेवावी. आणि अजून काही गोष्टी राहिलेल्या असतील तर उद्याच आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट ठेवलेली आहे, त्या कॅबिनेटमध्ये देखील राहिलेले काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. मी जाता जाता एकच सांगतो, आम्ही वेगवेगळ्या समाजाला पण न्याय देण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समाजाच्या करता आम्ही टार्टी संस्थेला मदत केली, तिला ताकद दिली. मातंग समाजाच्या करता आरटी काढली, अनुसूचित जाती जमातीच्या करता, मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी काढली, मराठा समाज यांच्या करता सारथी काढली, इतर मागासवर्गीय समाजाच्या करता महाज्योती ही संस्था काढली, आर्थिक मागास समाजाच्या करता अमृत ही संस्था काढली आणि बंजारा समाजाच्या करता वनारटी ही संस्था काढली. आणि बऱ्याचदा माझा अल्पसंख्याक समाजाचा माणूस म्हणायचा की दादा आमच्या करता काय, आणि मग त्याच्यातून या सरकारने अल्पसंख्याक समाजाच्या करता मार्टी ही संस्था काढली आणि त्याच्यातनं त्याही घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गुरव समाज, वीरशैव लिंगायत समाज, वडार समाज, सुतार समाज, रामोशी समाज, ब्राह्मण समाज, सोनार समाज, राजपूत समाज, आर्यवैश्य समाज, नाभिक समाज, बारी समाज, तेली समाज, विणकर समाज, जैन समाज, हिंदू खाटीक समाज, लोणारी समाज, अल्पसंख्याक समाज. यामध्ये मुख्यमंत्री महोदय, मी कालच सुजाता सौनिकांशी बोललोय, गवळी समाजाचा पण याच्यामध्ये एक उल्लेख राहून गेलाय. असे 1-2 समाज राहिले, त्याबद्दल उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण जरूर त्याला मान्यता द्यावी. आणि ह्या सगळ्या घटकाच्या करता, ह्याच्यातल्या गरीब वर्गाकरता हे राज्य सरकार तुमच्या पाठीशी आर्थिक बाबतीमध्ये सक्षमपणे उभं राहण्याचं काम करतंय. त्याला आशीर्वाद देण्याचं काम, त्याला भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम, त्याला त्या ठिकाणी पुन्हा संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. हीच माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या बांधवांना, माझ्या भावंडांना सगळ्यांना विनंती करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अजितदादा. यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.
माननीय मुख्यमंत्र्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माहेराची खुण गाठ ही आहेराची दिली भेट ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या रायगडच्या भूमीमध्ये हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाला उपस्थित आपले गडावाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री उदय सामंत, या योजनेला ज्यांनी ही योजना सुरू व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला त्या आपल्या मंत्री आदितीताई तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, डॉक्टर अनूप कुमार यादव, सचिव आपले महिला बाल कल्याण विभागाचे आहेत, प्रशांत नारनवरे, कैलास पगारे, संजय दराडे, किसन जावळे, भरत बास्तेवाड, सोमनाथ गारगे, मंगेश चितळे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय महायुतीचे पदाधिकारी आणि खरं म्हणजे नवरात्रीचा जागर सुरू आहे, आदिशक्तीचा जागर सुरू आहे, आई जगदंबेचा जागर सुरू आहे आणि आदिशक्ती आई भवानी स्त्री शक्ती या ठिकाणी या स्त्री शक्तीचा माझ्या बहिणींचा महासागर इथं उसळलाय. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे. या भूमीनं गोरगरीब दुर्बलांच्या अंगात हत्तीसारखं बळ दिलं. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या रायगडच्या भूमीत हा उत्सव होतो आहे आणि याच भूमीतल्या बहिणींना भेटायला आपले भाऊ आलेले आहेत. आपल्याला धन्यवाद द्यायला, आपल्याला शुभेच्छा द्यायला आम्ही आलोय. आता या ठिकाणी कशाची उन्हाची पावसाची पर्वा न करता आपण हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती आपली, त्याबद्दल मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे लाडकी बहीण योजना, या योजनेने सगळे रेकॉर्ड तोडलेत. ही योजना सुपरहिट झाली आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. परवा आशाताई भोसले यांनी आपल्या योजनेचं कौतुक केलं. त्याने म्हणाल्या, सर्वसामान्य माणसाच्या माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये 1,500 रुपयाचं खूप मोल आहे. 1,500 रुपयात अनेक माझ्या बहिणी परिवारासाठी काहीतरी विकत घेऊ लागल्या. काही छोटा व्यवसाय त्याला मोठा करू लागल्या. अनेक बहिणींनी छोट्या व्यवसायाला मोठं करण्याचं काम केलंय. 1,500त काय होतं असं बोलणाऱ्या विरोधकांना, हे दुष्ट सावत्र भावांना चांगलेच बोल सुनावलेत. त्यांचे दात घशात घालण्याचं काम आशाताई भोसले यांनी केलं. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आशाताईंचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. मोदीजींनी देखील त्या दिवशी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पाठ थोपटली आणि मोदीजी पण म्हणाले, महिला सशक्तीकरण म्हणजे महाराष्ट्र असं घट्ट नातं झालंय आणि महाराष्ट्र देशाला आता दिशा देण्याचं काम करतोय. हे आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची बाब आहे, गौरवाची बाब आहे आणि आनंदाची बाब आहे. खरं म्हणजे
आज शिक्षणापासून नोकरीपर्यंत आणि व्यवसायापासून संसार चालवण्यापर्यंत महाराष्ट्र सरकार महिलांना सक्षम करतोय. ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून विरोधक या योजनेला बदनाम करतात. काय म्हणाले 1,500 रुपयामध्ये या बहिणींना, या महिलांना काय लाच देताय? तुम्ही काय खरेदी करताय? तुम्ही ते काय भीक देताय? अरे वाटेल ते, तोंडाला येईल ते बोलू लागले, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मगाशी देवेंद्रजींनी व्हिडिओमधून सांगितलं ही योजना बंद पाडायला. कोर्टामध्ये काँग्रेसचे, उबाटाचे, महाविकास आघाडीचे लोक गेले. एका मुंबई हायकोर्टाने त्यांना चांगली चपराक दिली आणि त्यांना पळवलं. भले काय आम्ही बंद करणार नाही. आता नागपूरमध्ये गेलेत. माझा विश्वास आहे, न्यायालयावर माझा विश्वास आहे की माझ्या या लाडक्या बहिणींच्या, मुलाबाळांच्या तोंडचा घास कधी कोर्ट हिरावून घेणार नाही. आणि जो प्रयत्न करतोय त्याला देखील चांगली चपराक हाणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खोटारड्या भाव जे लोक या तुमच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचं काम करतायत, त्यांना मात्र या दुष्ट सावत्र भावांना जोडा दाखवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. हे पात्र लक्षात ठेवा, विसरू नका. कारण याने आटोकाट प्रयत्न केले. आता काँग्रेस महाविकास आघाडी म्हणतीये आम्ही सरकारमध्ये आल्यावर ही योजना बंद करू. मी त्यांना सांगू इच्छितो, तुमचे हे लाडके भाऊ इथं बसलेले आहेत. कुणाचाही मायाचं बाप मायका लाल आला तरी माझ्या या लाडक्या बहिणींची योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ही योजना चालू करण्यासाठी सरकारने काही डोळ्यासमोर विचार ठेवलेत. आम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी का माझ्या लाडक्या बहिणींना आधार द्यायला, त्यांना काही योजना करायला काय बंदी आहे? आणि म्हणून महिना कसा चालवायचा, कशी काटकसर आमची आई करायची मी डोळ्याने बघितली आहे. तिची तगबग पाहिली आहे, तिचं जे काय प्रयत्न पाहिलेत. आणि म्हणून या योजनेला खो घालण्याचं काम, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तुम्हाला मी एकच सांगतो, आज आपण एक बटन दाबलंय. मला आकडेवारी दिली आहे. ऑगस्ट, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2,30,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात 17,200 कोटी रुपये जमा केले. 17,200 कोटी रुपये. आता आपण बटन दाबलंय, त्याच्यात उरलेल्या लोकांच्या खात्यात पैसे जातील. कोणी राहतील त्यांनाही पैसे मिळतील. काळजी करू नका. तुम्हाला मी एवढंच सांगतो, हे सरकार देणार आहे. जेव्हा ही योजना सुरू केली त्यावेळी विरोधक म्हणाले ही योजना फसवी आहे, ही योजना फक्त निवडणुकीपुरती घोषणा केली आहे. जसे खात्यात पैसे सुरू झाले लगेच हेच विरोधक म्हणाले लवकर लवकर काढा, खात्यातून लवकर काढा, नाही तर सरकार पैसे काढून घेईल. अरे बाबा, हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही. हे सरकार दोन्ही हाताने देणारी देना बँक आहे, ही लेना बँक नाही. या माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. पूर्वीचं हप्ते घेणारं सरकार होतं. आणि म्हणून गृह खात्याचे प्रमुख जेलमध्ये गेले होते. पण आमचं हे सरकार हप्ते भरणारं, माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं. तुम्हाला मी सांगतो, ऑक्टोबर महिना आचारसंहिता लागेल. विरोधक एकदम डोळे लावून बसले होते. म्हणाले आता आचारसंहिता लागली की या महिला, माझ्या बहिणींच्या खात्यात जाणारे पैसे आचारसंहितेचं कारण सांगून
कुठंतरी कोर्टातून आम्ही स्टे घेऊन बंद करू. पण आम्ही ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला आचारसंहितेची अडचण येता कामा नये. आणि म्हणून मी दादा देवेंद्रजींनी ठरवलं आणि आदितीला सांगितलं ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे द्यायचे. म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्हीचे पैसे तुमच्या खात्यात ऍडव्हान्स जमा करणार हे सरकार आहे. हे ऍडव्हान्स देणार आहे. ठेकेदारांकडून ऍडव्हान्स घेणार हे सरकार नाही. आणि म्हणून आमची नियत साफ आहे, आमची नीती साफ आहे, आमच्या देण्याची वृत्ती आहे. आणि आम्ही एकदा बोललो की बोललो. बाळासाहेब सांगायचे एकदा बोलला, एकदा शब्द दिला की तो शब्द 10 वेळा विचार करून द्या, 100 वेळा विचार करून द्या, पण एकदा दिल्यानंतर शब्द माघारी नाही. आणि आम्ही सगळे तसेच आहोत. दादा पण एकदा शब्द दिला की शब्द पाळतात. देवेंद्रजी, मी, आमचं सरकार, शेवटी तुमच्या समोर आम्हाला पुन्हा पुन्हा यायचं आहे. आमचं सरकार 24/7 काम करणार आहे. आमचं सरकार घरात बसणार नाही, घरातून काम करणार नाही, फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम करणार आहे. लोकांना भेटणार आहे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे, शेतावर जाणार आहे, घरातून हिशोब करणार नाही. आणि म्हणून मला दुःख एवढ्याच गोष्टीचं वाटतं की आम्ही सुरू केलेली योजना ही तुमच्या मुलाबाळांसाठी केली, परिवारासाठी केली, आमच्या बहिणींना काहीतरी मिळावं म्हणून केली. आम्ही पाहिलेत गरिबीचे दिवस. आणि मग जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झालो, जेव्हा आमच्याकडे सत्ता आली, आमचं सरकार आलं महायुतीचं, मग आम्ही जर योजना केल्या तर का तुमच्या पोटात दुखतंय. आणि म्हणून आता यापुढे आम्ही लाडक्या भावांची पण दखल घेतली. म्हणाले लाडक्या भावांचं काय, मला सांगा. आता 12वी 6,000, डिप्लोमा 8,000, डिग्री 10,000 हे महिन्याला देणारं हे देशातलं पहिलं सरकार आहे. पहिलं सरकार माझ्या लाडक्या भावांना अप्रेंटिसशिप देणार. आता मोदीजींची सभा, मोदीजींचं एक कार्यक्रमामध्ये ऑनलाईन उद्घाटन होतं. त्यांनी पण युवकांना महिन्याला 5,000 इंटर्नशिप देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे बघा, आपला महाराष्ट्र योजना सुरू करतो आणि केंद्र देखील ती पुढे नेतो. म्हणजे डबल इंजिनचं सरकार आज आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी काम करत आहे. आता हे झाल्यानंतर लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. पहिलीमध्ये 5,000, जन्म झाल्यावर 5,000, पहिलीत गेल्यावर 6,000, 5वीत गेल्यावर 7,000, 11वीत गेल्यावर 8,000 आणि त्यानंतर 18 वर्षाचं होईपर्यंत मुलगी 1,00,000 रुपये. ही योजना आपल्या सरकारने केली आहे. मुलींचं शिक्षण मोफत केलंय. आता मुलींना डॉक्टर, इंजिनियर, वकील जे काय व्हायचं त्याचा सर्व खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतलाय. हे असं सरकार आहे. हे तुमचं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं पण आपण पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे सरकार आहे. म्हणजे वयोश्री योजना, आज वयोश्री योजना पाहिलं, ज्येष्ठांसाठी 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटी करण्याचा निर्णय आपण घेतला. त्यांना तीर्थदर्शन योजना पाहिजे होती, ती आपण सुरू केली. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर लोक तीर्थदर्शनाला जातील, पण सुरू झालं. कोल्हापूर, मुंबई, ठाणे, संभाजीनगर सगळ्याकडून ट्रेन भरभरून जाऊ लागल्या. हे सरकार आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, जे होणार नाही ते बोलणार नाही. आणि म्हणून हे करणारं सरकार आहे, हे देणारं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, आता दसरा दिवाळी येते. दसरा दिवाळीचं टेन्शन घ्यायचं नाही. अरे आनंदाचा शिदा आम्ही देतो, तोही बंद व्हावा म्हणून हे विरोधक कोर्टात गेले.
कोर्टाने त्यांना फटकारलं. परंतु काय ही परिस्थिती, अरे कोविडमध्ये पण पैसे खाता, डेड बॉडी बॅगमध्ये पण पैसे खाता, कुठं कुठं पैसे खाणार हे माझ्या बहिणींचे तरी सोडा, कुठं फेडणार हे पाप. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य गोर गरीब माता भगिनी शेतकरी कष्टकरी माझ्या ज्येष्ठांचं सगळ्यांचं कामगारांचं सगळ्यांसाठी योजना सुरू झाली पाहिजे. आज तुम्हाला मी एवढंच सांगतो, आम्ही 1,500वर नाही थांबणार, आम्ही 1,500 रुपयावर नाही थांबणार. कारण आम्ही तुमच्यातली कसब बघितली आहे की काही लोकांनी 1,500च्या वस्तू घेतल्या, 3,000च्या वस्तू घेतल्या, त्याचे 10,000 केले, त्याचे 20,000 केले. म्हणून तुम्ही ताकद दिली. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, 1,500चे आम्ही 2,000 करू, 2,000चे 2,500 करू. आणि आणखी ताकद तुम्ही वाढवली तर 3,000पेक्षाही जास्त देताना आम्ही हात आकडता घेणार नाही. हे मी का सांगतोय? कारण आम्ही देणारे आहोत, आमची देण्याची नियत आहे. आणि हे पैसे तुमचे आहे, हे सर्वसामान्यांचे आहेत. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर माझं काय हे पाहिलं नाही, या महाराष्ट्रातल्या जनतेचं काय हे पाहिलं. आणि म्हणून 2.5 वर्षाचा काळ बघा महाविकास आघाडीचा, आणि आमचा 2-2.25 वर्षाचा बघा. या राज्यामध्ये अनेक प्रकल्प बंद पाडले, त्याच्यामध्ये खोडा घातला. आम्ही बंद पाडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. जलयुक्त शिवार सारखे शेतकऱ्याला वरदान ठरणाऱ्याला बंद केलं, समृद्धी हायवे बंद केला, अटल सेतू बंद केला, कोस्टल हायवे बंद केला, मेट्रो बंद केली. तुमच्या रायगडमध्ये देखील आज आम्ही मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रस्ता तयार करतोय. मुंबई पुणे आणि समृद्धी नागपूर मुंबई सारखा याला खो घालता. आणि हे सगळे खो घातलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. उद्योग मंत्री इकडे आहेत, उद्योग विभागाच्या माध्यमातून देखील अनेक उद्योग आम्ही आणले. उद्योग पळवले म्हणणारे यांच्या तोंडात त्यांचे दात घासले. आणि म्हणून आज आणि त्याचबरोबर एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, या योजना सुरू करणार हे पहिलं राज्य आहे. एवढ्या योजना केल्या एकावर एक की लाडकी बहिणीच्या योजनेखाली सगळ्या योजना दबून गेल्या. पण लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे चांगलं फेफर भरलंय त्यांना. बघतायत कशी बंद होईल, कशी बंद होईल, कशी बंद होईल. अरे बेट्यांनो, इथं मी आहे, दादा आहे, देवेंद्र आहे. तुमची योजना कधी बंद पाडू देणार नाही. कारण 33,000 कोटी, किती हजार कोटी? 33,000 कोटीची आपल्या तरतूद आहे ना. 48,000 कोटीची तरतूद आम्ही केलेली, 48,000 कोटी. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी आम्ही केलेल्या योजना तुम्हाला चालू राहतील. 3 गॅस सिलेंडरची योजना कधीपासून देतोय आपण? 3 गॅस सिलेंडर मोफत आपण वर्षाला देतोय. ऑगस्ट महिन्यापासून आपण पुढे देतोय. ती देखील योजना तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आहे. आणि म्हणून तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की हा माहेरचा आहेर आहे, हा थांबणारा नाही. कारण हे भाऊ जे आहेत हे देणारे आहे, बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणार आहे. हे दुष्ट सावत्र भाऊ तुमचा आनंद खेचून घेणारे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचं समाधान आहे. आणि म्हणून ज्या योजना आम्ही लागू केल्यात त्या योजना कायमस्वरूपी सुरू राहतील. मी आपल्या आदिती तटकरे आणि अनुप कुमार यांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावीपणे राबवली आणि फटाफट पैसे गेले. कोणीतरी म्हणत होतं राहुल गांधी
खट खटाखट खट खटाखट. अरे कुठे निवडणूक झाली की गेले हात वर केले, पण आम्ही पटापट पटापट माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले, कारण नियतीमध्ये आमच्या खोट नाहीये. काँग्रेस फसवणूक करतो. आम्ही आता योजना सुरू केली कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये, राजस्थानमध्ये. निवडणुका झाल्या की हात वरती, पैसे नाहीत, केंद्राने पैसे द्यावे. वा बेट्यानो, तुम्ही घोषणा करायची आणि पैसे केंद्राकडे मागायचे. म्हणून हरियाणामध्ये तिथल्या जनतेने यांचा अहंकाराचा फुगा फोडला. त्यांचा जेव्हा अगोदर सुरुवात झाली तेव्हा हे बेटे सगळे जिलेबी वाटत होते, लाडू वाटत होते, डोल बडवत होते. जसं जनतेने सपोर्ट करायला सुरुवात केल्यावर यांचा अहंकाराचा ढोल फुटला आणि हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं. हे डबल इंजिनचं सरकार आहे. म्हणून तिथल्या जनतेने विचार केला, केंद्रामध्ये पण एनडीए म्हणजे बीजेपीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. मग हरियाणात पण आपल्याला तेच सरकार आणलं पाहिजे, तर योजनाही मिळतील, विकासही होईल, रस्तेही होतील, सगळं होईल. आणि म्हणून तिथं लोकांनी फेक नरेटिव्हवर लक्ष दिलं नाही. लोकसभेला फसवून तुमच्याकडून मतदान झालं. तुम्ही लोकांनी नाही, काही लोकांनी केलं. परंतु फेक नरेटिव्ह एकदाच होतं, पुन्हा पुन्हा होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी विकास नीतीला मतदान केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी हे आमचे 7 आमदार महायुतीचे आहेत, त्यांनी देखील या कार्यक्रमाला मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला कधीही बोललो नाही, पण आता मी सांगतो, तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला एक चिठ्ठी आले. या कार्यक्रमाला येते वेळी रानवडे गावातील महिलांची बस घसरली, किरकोळ जखमी आहेत. पण मी प्रशासन, कलेक्टर आणि सीओ सगळ्यांना सांगतो, हे ताबडतोब लक्ष देऊन माझ्या बहिणींचे तात्काळ उपचार करा आणि त्यांना सुखरूप घरी जाऊ द्या. ही सूचना मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत करतोय. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगेन की या राज्यामध्ये हे देणारं सरकार आहे, हे प्रकल्प पुढे नेणारं सरकार आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मी सांगतो, 2.5 वर्षाचा कालावधी त्यांचं काम बघा, 2 वर्षात आमचं काम बघा. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. आम्ही जनता जनार्दनाच्या दरबारामध्ये आम्ही आमचा हिशोब मांडायला तयार आहोत. आणि म्हणून तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे, या निवडणुकीमध्ये योजना तर चालूच राहणार. त्या कोणाचा मायचा बाप आला तरी पण इकडे योजना बंद करू शकत नाही, कारण आम्ही पैशाची व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्याल, अशा प्रकारचा विश्वास बाळगतो. ज्या ठिकाणी धनुष्यबाण असेल, कमळ असेल, अजितदादांचं घड्याळ असेल, हे तिन्ही जे पक्ष आहेत, तिन्ही उमेदवार आहेत, यांच्या पाठीशी उभे राहा आणि आपल्या या राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. यानंतर विविध शासकीय योजनांचा महिला लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्याचा कार्यक्रम इथे होईल आणि ती नावं घेण्यासाठी, अनाऊन्स करण्यासाठी मी मंचावर बोलवतो श्री अमोल शिंदे आणि चित्रा खरे यांना. महिला सशक्तीकरण अभियान